उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। चमचमीत खायचा कंटाळा आला की दलिया भात मुगाच्या पिवळ्या डाळीच्या वरणाबरोबर खाल्ला का कसे मन प्रसन्न होते। या व्हिडिओत हा कॉम्बो कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। तुम्हाला जर आवडले तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर सुरू करूया। कुकरच्या एका भांड्यात आपली रेग्युलर 1 वाटी भरून दलिया घ्या व दुसऱ्या भांड्यात छोटी वाटी भरून मुगाची पिवळी डाळ घ्या। आता दलिया आणि डाळीत पाणी घाला। दोन्ही व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि जे पाणी आहे धुतलेले ते आपण फेकून द्यायचे। असे 2-3 वेळा करायचे। धुतलेला दलिया आणि डाळ आपल्याला अशा प्रकारे दिसतील। आता दलिया असलेल्या कुकरच्या भांड्यात दलियाच्या तिप्पट म्हणजे 3 वाट्या पाणी घालायचे। हे पहा असे। मुगाची डाळ भिजेल इतपतच पाणी घालायचे। आता कुकर उघडून तळची प्लेट बुडेल एवढे कुकरमध्ये पाणी घाला। आता पहिल्यांदा कुकरमध्ये दलिया असलेले कुकरचे भांडे ठेवा। त्यानंतर त्यावर मुगाची डाळ असलेले कुकरचे भांडे ठेवा व कुकर बंद करा। शिटी लावायला मात्र विसरू नका। गॅस स्विच ऑन करा व आपला तयार कुकर गॅसवरती चढवा। आता आपण 3 शिट्या घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्या झाल्यानंतर थोडा वेळ थांबून कुकर उघडायचा। शिजलेला दलिया भात व शिजलेली डाळ दोन्ही बाहेर काढून घ्या। पहा बरं, दलिया कसा छान शिजला आहे। आता हा दलिया एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या। दलिया थोडासा निवल्यावरती छान मोकळा होतो, त्यामुळे सर्विंग बाउलमध्ये दलिया काढून घ्यायला विसरू नका। सर्विंग बाउलमध्ये दलिया काढल्यानंतर तो झाकून बाजूला ठेवा। शिजलेली मूगडाळ फेटून घ्या। फेटल्याने मूगडाळीचे वरण छान एकजीव होते। आता हे वरण एका भांड्यामध्ये काढून घ्या। भांड्यात राहिलेली डाळ देखील थोडे पाणी घालून काढून घ्या। परत वरण भांड्यातच व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। फेटलेले वरण असे एकजीव दिसते। आता गॅस सुरू करा व गॅसवरती फोडणीचे भांडे चढवा। त्यात साधारण 1.5 मीडियम चमचे ऑलिव्ह ऑइल घाला। त्यानंतर 1 चमचा मोहरी घाला, अर्धा चमचा हळद घाला व 1 छोटा चमचा हिंग घाला। आता हे सर्व छानपैकी तडतडू द्या। फोडणीचा सुगंध घरभर पसरला की गॅस स्विच ऑफ करा। मुगाच्या वरणावर ही तयार फोडणी घाला। फोडणी अगदी खमंग झाली आहे। वरण फेटून घ्या। वरण फेटल्या कारणाने फोडणी वरणामध्ये छानपैकी मुरते। आता बारीक कापून कोथिंबीर घाला। कोथिंबीर घातल्यानंतर वरण थोडे ढवळून घ्या। आता 2 छोटे चमचे खवलेले खोबरे घाला व परत थोडे ढवळून घ्या। गॅस स्विच ऑन करा व आपले वरण असलेले भांडे गॅसवरती चढवा। चवीनुसार मीठ घाला व मीठ घातल्यानंतर व्यवस्थित वरण ढवळून घ्या। आता वरणाला उकळी येईपर्यंत थोडा वेळ थांबा। उकळी आली का परत ढवळून घ्या, म्हणजे ती उकळी खाली जाईल। परत थोडा वेळ थांबून वरणाला छानपैकी उकळी येऊ द्या आणि परत ढवळून उकळी खाली घ्या। प्रत्येक उकळी आल्यानंतर डाळ फेटायला अजिबात विसरू नका। अशा रीतीने 4-5 उकळ्या काढा। आता शेवटची उकळी आली की मग गॅस बंद करा। आता शेवटचे फेटून घ्या। आता हे आपले रेडी झालेले वरण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या। पहा बरं कसे छान खमंग दिसत आहे। पाहिल्याबरोबर लगेच
खावेसे वाटेल असे दिसत आहे. आता हे झाकून बाजूला ठेवून द्या. आता एक डिश घेऊन त्यावर एक मोठी वाटी ठेवा आणि त्या मोठ्या वाटीत छोटी वाटी ठेवा व जी बाजूची गॅप आहे त्यामध्ये दलिया अगदी दाबून भरा. आता ही मोठी वाटी आपल्या डिशमध्ये उपडी करा. दलिया आणि छोटी वाटी डिशवरती येतील. त्यानंतर ही छोटी वाटी काढून घ्या. तुम्हाला डिशमध्ये दलिया भाताची रिंग दिसेल. आता ह्यात आपले मूग डाळीचे वरण घाला. हे पहा, जसे मी घालते आहे तसे घाला. साईड डिश म्हणून मी वांग्याचे काप घेतले आहे. ही वांग्याची कापे कशी करायची त्याचा देखील व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर पहा. आपला दलिया भात वरण रेडी आहे. हाय, आता आपण दलिया भात आणि वरण एन्जॉय करूया. तुम्हाला जर चमचमीत खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी हलके फुलके पौष्टिक असे खावेसे वाटले तर दलिया भात आणि आपले मुगाच्या डाळीचे वरण हे एकदम बेस्ट आहे. तुम्ही देखील करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सना इम्प्रेस करा. आवडले तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून विथ द नेक्स्ट युनिक रेसिपी. टिल देन, बाय.